पण मला जो अनुभव बोलायचा आहे, सन्माननीय व्यासपीठ, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले ताई आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रात प्रसिद्ध होणारे भावे सर ह्या व्यासपीठावर उपस्थित आहे। मी वकील या नात्याने जी आज देशाची परिस्थिती बघतो की राजकारणाची परिस्थिती काय आहे आणि आज तुम्ही जे संघर्ष करताय भावे सरांसोबत उभे राहून तुमचा फ्युचर काय आहे, तुम्ही खरोखर या लढाईमध्ये जिंकतील, यशस्वी होतील, तुम्ही टिकणार किंवा नाही नाही मी तुमच्या उत्तराकडे मी माझ्या मनात उत्तर देतोय। थोडं तुम्ही संयम ठेवावं, तर तुमचा हा जो प्रयत्न आहे तो यशस्वी होईल किंवा नाही याचा मी अनुमान जो लावतोय, मी बघतोय। आज आपल्या लोकसभेमध्ये तुम्ही मेंबर ऑफ पार्लमेंटची संख्या बघितली तर 543 मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत। त्यापैकी 251 मेंबर ऑफ पार्लमेंट्समध्ये क्रिमिनल केसेस दाखल आहे। 170 जे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत त्यांच्यावर रेप, मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, किडनॅपिंग, क्रिमिनल अगेन्स्ट वुमन असे केसेस दाखल आहे। 27 मेंबर असे त्यांना न्यायालयाने दोषी ठरवलेले आहे। आता प्रश्न निर्माण होतोय कोणत्या राजकीय पक्षाचे आहे, त्यांचा पण आकडा आहे। राज्यसभेमध्ये 40% 23 लोक क्रिमिनल आहेत, त्याच्यापैकी BJP या राजकीय पक्षाचे 39 मेंबर 240 मेंबरपैकी 94 लोकांवर गुन्हे दाखल आहेत। काँग्रेस या पक्षाचे 99 पैकी 49 लोकांवर गुन्हे दाखल आहेत। महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती, महाराष्ट्रामध्ये 48 मेंबर आहे, त्याच्यापैकी 31 मेंबर ऑफ पार्लमेंटवर गुन्हे दाखल आहेत। एक क्रिमिनल लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करताय आणि तुमच्यासारखे चारित्र्यवान लोक, तुमच्यासारखे अभ्यासू लोक, तुमच्यासारखे कायदा मानणारे लोक, अशा लोकांची अशा क्रिमिनल लोकांसोबत स्पर्धा आहे। तर मला विश्वास आहे अशा क्रिमिनल विरुद्ध तुम्ही असे अभ्यासू लोक, असे प्रामाणिक लोक, असे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणारे लोक लढतील तर नक्कीच तुम्ही जिंकणार, तुमचं भविष्य नक्की ब्राईट राहील। आणि काय कारण आहे की या समाजातले क्रिमिनल लोक सत्तेमध्ये बसलेले आणि भावेसारखे प्रामाणिक लोकांवर गुन्हे दाखल होत आहे, काय कारण आहे? असा प्रश्न जेव्हा मी स्वतःला विचारतो तर याचं कारण असंच आहे का भावे हे कायद्याप्रमाणे वागतात, त्यांचे कार्यकर्ते भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज उठवतात आणि हा सर्व सिस्टम प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या हा भ्रष्ट झालेला आहे। त्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणारे लोक नाही, त्यांना भ्रष्टाचार करणारे लोक हवेत। म्हणून भावेंचं चुकलं ते जे लिहिलेलं आहे का काय चुकलं भावेंचं, तर भावेंचं हेच चुकलं का भावेंनी अत्याचाराच्या विरुद्ध, भावेंनी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जो आवाज उठवला त्याच्यामुळे त्यांच्याविरुद्ध केसेस दाखल झाले। त्यांचा गुन्हा कोणताही नाही, मी वकिली करत असताना मला जाणवलं। जेव्हा कधी भविष्यामध्ये या केसचा ट्रायल चालेल तर या केसमधील सर्व जे संशयित लोकांवर केसेस दाखल झालेले ते निर्दोष मुक्त होईल याचाही मी तुम्हाला आश्वासन देतो, वकील म्हणून देतो, अभ्यास जो करताना देतो। लोकशाहीमध्ये लोकांच्या विरुद्ध बोलण्याचा, टीका करण्याचा हा पूर्ण अधिकार आहे, त्यालाच लोकशाही म्हटली जाते। लोकशाहीची एक सर्वात प्रसिद्ध जी वाक्य आहे की लोकांसाठी चालवलेले राज्य ही सर्वात आवडती लोकशाहीची व्याख्या आहे। आणि या तुमचा जो राजकीय पक्ष आहे जनता मालकची डेफिनेशन पासून ती लोकांसाठी चालवलेलं राज्य। परंतु आजचे अस्तित्वात मी कोणत्याही राजकीय पार्टीच्या विरोधात नाही, कोणत्याही राजकीय पार्टीच्या समर्थनात नाही, मी इथल्या सर्वसामान्य जनतेच्या समर्थनात आहे, जे भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, जे न्यायाच्या सोबत आहे, त्यांच्यासोबत मी उभा आहे। मी आज सध्या असं देशाचे पंतप्रधान असं म्हणतात की मी जनतेचा चौकीदार आहे, सेवक आहे असं ते स्वतःला म्हणतात आणि जनता मालक आहे असं ते म्हणतात। परंतु मी जेव्हा त्यांच्याबद्दल माहिती घेतली तर त्यांचा डेली सिक्युरिटी एक्सपेन्सेस 1,17,00,000 डेली सिक्युरिटी एक्सपेन्सेस 1,17,00,000 एका दिवसाचा होता पंतप्रधानांच्यावर। त्यांचं तुम्ही सिक्युरिटी अकोमोडेशन बघितलं तर पर दिवसाला 50 लाख रुपये त्यांच्यावर खर्च होत असतो। या देशातली सर्वसामान्य माणूस 2 वेळेचे कष्टाने आपला पोट पाळण्यासाठी, आपल्या परिवाराचा
गाडा चालवण्यासाठी तो संघर्ष करतोय, त्याला 200-500 रुपये मिळवणे कठीण आहे आणि जे जनताचे सेवक आहेत त्यांच्यावर 50 लाख रुपये खर्च होत आहे. तर त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये सर्वात मोठा जो रोग लागलेला आहे देशाला, धर्मनिरपेक्ष देशामध्ये जातीच्या आधारे इलेक्शन होतं, ही सर्वात दुःखाची गोष्ट आहे. हा देश धर्मनिरपेक्ष आहे, पण प्रत्येक राजकीय पार्टी, या देशातली प्रत्येक राजकीय पार्टी जातीचा धर्माचा आधार घेऊन इलेक्शन लढत असते. त्याच्या पाठीमागे कारण असं आहे की एका आमदारकीच्या इलेक्शनला, एका खासदारकीच्या इलेक्शनला, एखाद्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला एका वार्डात 5 लोक नगरसेवक म्हणून उभे राहिले, तर तुम्ही त्यांचा कॅरेक्टर बघितला तर कोणावर कमी गुन्हे दाखल आहे, दुसऱ्यावर त्याच्यापेक्षा कमी गुन्हे दाखल आहे. प्रत्येक कॅरेक्टर लेस लोक इलेक्शनमध्ये उभे आहे, त्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध नाही आहे. एक चांगला पर्याय जर तुम्ही उपलब्ध करून दिला तर ही देशातली सर्वसामान्य जनता न्यायाच्या बाजूने, ही सर्वसामान्य जनता भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहे. आज तुम्ही जेव्हा भविष्यात जातील, तुम्ही इलेक्शन लढतील, इलेक्शन जिंकतील हारतील हा वाद नाही, परंतु तुम्ही समाजामध्ये भ्रष्ट लोकांच्या विरुद्ध, गुन्हेगारांच्या विरुद्ध एक चांगला पर्याय उभा करून दिला. यासाठी समाज तुम्हाला कधी विसरणार नाही. इलेक्शन जिंकण्यासाठी लढले जात नाही. इलेक्शनमध्ये चांगले लोकांचं पण अस्तित्व हे दाखवण्यासाठी इलेक्शन लढायचं आहे. तुम्ही जेव्हा भविष्यात जातील, मी जेव्हा या नाशिक रोड ते मी कोर्टापर्यंत जातो, तर मी सिग्नलवर बघतो तर काही असे ब्लॅक टोपे घातलेले लोक उभे आहे. ते लोकांना मार्गदर्शन करताय, ते लोकांना आव्हान करताय का बाबांनो नियम पाळा, बाबांनो हेल्मेट घाला. हे कोण लोक आहे? हे या पार्टीचे लोक आहे. सर्वसामान्य जे लोकांचे कोण काम करतो? हे जे काम जे करत आहे तो कोणी कॉमन माणूस नाही करे. पक्षाचे अध्यक्ष सिग्नलवर उभे राहून असे काम करताय. मला त्या श्रीवास्तव मॅडमने मला एक लेटर दिलं. ते बोलले तुम्हाला कोणत्याही भ्रष्टाचाराबद्दल तुम्हाला काही समस्या निर्माण झाली तर सर आम्हाला संपर्क करा. मी हेल्मेट घातलो, त्यांना लक्षात आलं नाही. मी त्यांना बोललो मॅडम तुम्हाला समस्या निर्माण झाली, तुम्ही कोणाला संपर्क कराल? मग त्यांनी बघितलं अरे सर तुम्हालाच संपर्क करू. तर अशा चांगल्या पद्धतीने काम करणारे लोक आहे. तर मला मी सेकंड वर्धापन दिनाच्या निमित्त मी यांना शुभेच्छा देतो, कारण की अंजली ताईंना आम्हा सर्वांना ऐकायचं आहे, भावे सरांना पण ऐकायचं. हा एवढा मूल्यवान वेळ मी इथे घेऊ शकत नाही. मी भावे सरांना, गणेश मानकर हे माझे मित्र आहे, त्यांच्या माध्यमातून माझी ओळख झाली. गणेश मानकर असतील इथे. गणेश मानकरांनी मला बोलले का सर भावे सर फाईट करताय आणि भावे सरांसाठी आपल्याला लढायचं आहे. मी बोललो हा माणूस भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणारा माणूस आहे, याच्यासाठी आपण आपल्या वकिलाचा पूर्ण वकिलीपणा लावू आणि या माणसांना न्याय मिळवून देण्याचं काम करू. भावे सर भविष्यामध्ये अशा न्यायासाठी लढताना तुमच्या कार्याकर्त्यांवर कितीही गुन्हे दाखल झाले ते नाशिक जिल्ह्यामध्ये असतील तर मी या स्टेजवरून तुम्हाला आश्वासन देतो का फ्री ऑफ कॉस्ट कोणताही चार्ज न घेता भविष्यामध्ये तुमचे केस गणेश मानकर आम्ही केस चालू असे आश्वासन देतो. आणि शुभेच्छा देतो का या देशामध्ये या राज्यामध्ये एक प्रामाणिक समाज घडवण्यासाठी, एक प्रामाणिक राजकीय पक्ष घडवण्यासाठी तुमच्याकडून कार्य होते. मी केस चालवताना मला असं झालं का मी यांची बाजू मांडत होतो वकिलांची. तर एका शोरूममध्ये यांनी अपेक्षा घेतलं का तुम्ही चुकीच्या पद्धतीने पैसे घेतात, तुम्ही त्यांचा सर्व्हिस चार्ज देत नाही. तेव्हा कोर्टाने मला विचारलं का तुम्ही तिथे का गेले, तुमचे कार्यकर्ते का गेले, का तुम्ही गेले आणि तुम्ही का नाही पोलिसांना बोललो. म्हटलं मॅडम आम्ही अन्यायाच्या विरुद्ध गेलो होतो. तेव्हा न्यायाधीशांचे जे शब्द होते त्याबद्दल मला थोडं सुरुवातीला वाईट वाटलं. नंतर मला मी समजून गेलो की तुमच्या पक्षाची फंडिंग कुठून येते. त्यांनी मला विचारलं हा पक्ष कसा चालतो. मॅडम बोललो की या सर्वसामान्य जनतेचे जे दुःख आम्ही निळवतो या सर्वसामान्य जनतेनं आम्ही जे मदत करतो, ज्यांना असं वाटतं का हे खरोखर प्रामाणिक काम करतात, ते तन मन लावून आम्हाला फंडिंग करत असतात. हा जो पक्ष आहे हा निर्भय पक्ष दुसऱ्या राजकीय पक्षासारखा हप्ता वसूल करणारा पक्ष नाही आहे, जनतेसाठी लढणारा पक्ष आहे. आणि तुम्ही आम्हाला जो विचारता प्रश्न का की तुम्हाला फंडिंग कसं येतो, तुम्ही तोडपाणी करता, तुमचं असं बनणं बरोबर आहे. कारण की आत्तापर्यंत देशामध्ये अस्तित्वात असलेले राजकीय पक्ष तोडपाणी करतात, म्हणून तुम्हाला पण वाटलं का आम्ही पण तोडपाणी करतो. पण आम्ही असे लोक नाही आहे मॅम. आम्ही जर तोडपाणी करणारे लोक असतो तर कदाचित जेलमध्ये नसतो, आम्ही बाहेर एन्जॉय करत फिरलो असतो. असं न्यायाधीशांचं पण आपल्यामध्ये मत झालेलं आहे.
राहिला प्रश्न असा की सर या अजून एक गोष्ट मी यांच्यामध्ये नोट केली, यांचे जे कार्यकर्ते यायचे ना, हिंदीमध्ये म्हणतात ना की दिवाने, दिवाने समजते ना, दिवाने तो मला हे सर्व दिवाने वाटायचे नाही का, सर्व टाइम बीम सर्व सोडून दिवसभर उभे राहायचे, सर्व काही करून राहायचे. ये दीवाने लोगों की टीम है और जब जब दीवाने लोगों की टीम एक साथ जमा होती तो ज़रूर इतिहास गढ़ाती. मुझे उम्मीद है कि भावे मला अपेक्षा आहे का हा राजकीय पक्ष देशामध्ये प्रामाणिकपणे राजकारण करणारे लोक होते असा इतिहास निर्माण करून देईल. जे शब्द ते देतील ते पाळतील. हा देशाचा या पक्षाचा नेता कार्यकर्ता हा खोटा बोलणारा नसेल, तो प्रामाणिक बोलून काम करणारा असेल. सर तुमच्या पक्षामध्ये भविष्यामध्ये खूप लोक येऊन तुमच्याकडे मेंबरशिप मागतील तर मी तुम्हाला सल्ला देतो, तुमचा कायदेशीर सल्लागार असल्यामुळे, का जे लोक चारित्र्यवान असतील, जे दुसऱ्या पक्षाला धोका देऊन नाही आलेले असतील, जे सुशिक्षित असतील, अशा लोकांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश द्या. तुमची संख्या कमी पण असतील तरी काही हरकत नाही, पण तुम्ही या देशामध्ये या राज्यामध्ये एका दिवशी सत्ता गाजवतील मी अशी अपेक्षा करतो. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. गणेश मानकर सरांचे खूप खूप धन्यवाद.